महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक आमदाराने आपल्या कार्यकाळाची 2 वर्षे पूर्ण केलीत। आमदारांचे रिपोर्ट कार्डमधून आज आपण त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडणार आहोत। आमदार उदय सामंत गेल्या 17 वर्षांपासून रत्नागिरी मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत। रत्नागिरीला एज्युकेशन हब बनवायचे त्यांचे स्वप्न आहे। मात्र गेल्या 2 वर्षातील त्यांच्या कामाला रत्नागिरीचे मतदार 10 पैकी किती गुण देतात ऐकूयात। आपली जी रत्नागिरीतली मुलं आहेत ती विदग्ध बुद्धीची आहेत। मात्र तुटवडा असाच की शिक्षणासाठी अन्य गावामध्ये अन्य शहरामध्ये जावं लागतं। जर रत्नागिरी एज्युकेशन हब तयार झालं तर इथला तरुण वर्ग इथेच राहील, म्हणजे त्यांना जो शिक्षणासाठी अतिरिक्त खर्च होतो तो नक्कीच वाचेल। तर रत्नागिरी एज्युकेशन हब जर तयार झालं तर त्यामध्ये विविध कोर्सेस सुद्धा उपलब्ध व्हावे, जेणेकरून विद्यार्थी इथला इथेच राहील। व उदयजी सामंत यांनी जी काही घोषणा केलेली आहे त्यासाठी मी त्यांना 10 पैकी 7 मार्क देते। जे अनेक कामं रस्त्यांची असतील, आणखीन काही पाण्याच्या संदर्भातली सुविधा असेल, गल्लीतल्या एखाद्या पाण्याच्यासाठी सुद्धा समजा रत्नागिरी शहरामधलं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर ते येऊन ते सोडवतात। पण ही कामं त्यांची आहेत का? त्यांनी भरीव काम केलं पाहिजे। 17 वर्षांचा लेखाजोखा मांडताना तरुणांसाठी म्हणून काम करताना त्यांनी नेमकं काय केलं तर कितीतरी फलोत्पादन आहे, फलोत्पादनावरती आधारित असे जे उद्योग आहेत ते त्यांनी उभारायला हवे होते। पथदर्शक असे प्रकल्प मांडायला हवे होते। नारळाचा काथ्या उद्योग आहे, त्यानंतर मत्स्योद्योगाच्या संदर्भामध्ये काहीतरी करता आलं। युवकांना तरुणांना खूप काही हाताला काम त्यांच्या मिळायला हवं म्हणून त्यांनी काम करायला हवं होतं, पण तसं भरीव काम त्यांना करायला अजूनही खूप वाव आहे असंच म्हणावं लागेल। त्यांच्या कार्यतत्परतेसाठी 5 गुण। आताच्या परिस्थितीमध्ये क्रीडाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हे आपले जे मंत्री महोदय आहेत यांना मात्र पैकीच्या पैकी गुण दिले पाहिजेत। कारण कोणताही खेळाडू असो, त्याला कुठलं प्रशिक्षण असू दे, त्याला कुठं राहण्याची व्यवस्था असू दे, त्याला कुठे खेळायला पाठवायचं असू दे, तरी सुद्धा यांचा खूप मोठा त्यामध्ये वाटा आहे आणि ते सगळ्यात पुढे असतात। तर उदय सामंत बाबतीत इतर काय गोष्टी बोलायच्या आहे मला। तर उदय सामंत बाबतीत की रस्ते एवढे जे काय केलेले आहेत ती 10 वर्ष काय लक्ष दिलेलं नाही। कच्ची कामं एवढी करून ठेवलेली आहेत 5-10 वर्षापूर्वी, ते अजून जशी आहेत। कोण काय बोलत नाही, कोण काय चालत नाही। आणि मी जातीने नाभिक आहे म्हटल्यानंतर सर्व लोक जे येतात आमचे ते गेजदाटी करायला, त्यांच्या सगळ्या गोष्टी काय माणूस करतो काय नाही सगळ्या गोष्टी माहिती पडतात आपल्याला। एवढं करून पण हे जे कामं आहेत किंवा राजकारण आहे तर हे राजकारण काही गोष्टी बाजूला ठेवून इतर कामं व्यवस्थित चांगली करावी अशी माझी विनंती आहे। माझं म्हणणं की उदय सामंतला 10 पैकी 4 गुण देत आहे। तसंच त्यांनी आता इथून आपण जिल्हा परिषदचे रस्ते बघितले तर खूप सुंदर आहेत, पण आपल्या नगरपालिकेतल्या कामावर त्यांचा अंकुश असावा असं एक सामान्य नागरिक म्हणून मला वाटतंय। तर त्यांनी ते लक्ष द्यावं, तर त्यासाठी मी त्यांना 10 पैकी 6 गुण देईन। रत्नागिरीच्या मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यात। मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते 10 पैकी 6.4 गुण।